शोधत आहे, तर मी तुमच्यासाठी छान स्नॅक टाईम रेसिपी घेऊन आली आहे. ती आहे मक्याचा चिवडा. हा पोह्याचा चिवड्यासारखाच असणार आहे, पण टेस्ट थोडीशी वेगळी आहे. जेव्हा आपलं काहीतरी खमंग किंवा रुचकर खायची इच्छा होते ना, त्या वेळेसाठी हा ऑप्शन एकदम छान आहे. वेळ वाया न घालवता साहित्य दाखवते आणि रेसिपी स्टार्ट. कढीपत्ता, 2 ते 3 छोट्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, तशा थोडेसे मुरमुरे, आवडतील तसे शेंगदाणे, जाडसर कुटून घेतलेले धणे, मक्याचे पोहे. मसाल्यांमध्ये आहे चवीनुसार तिखट, मीठ, थोडासा मसाला, आमचूर पावडर किंवा चाट मसाला घेतला तरीही चालेल. आता सर्वप्रथम तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं की नाही हे चेक करायला थोडासा किंवा एक त्यामध्ये पोहा ॲड करून बघायचा. तो लवकर तरंगून वर आला तर आपलं तेल तापलं आहे. यामध्ये थोड्या बॅचेसमध्ये मक्याचे पोहे तळून घ्यायचे. गरम तेलामध्येच हे पोहे तळायचे. जर थंड असेल तेल तर त्यामध्ये मक्याचे पोहे जास्त तेल ॲब्झॉर्ब करतात आणि चिवडा तेलकट बनू शकतो. आता हळूहळू सगळे पोहे आपण तळून घेणार आहोत. आता इथे सगळे पोहे तळून झाले आहेत. आता याच तेलामध्ये शेंगदाणे सुद्धा तळून घेऊया. चांगलं लालसर रंगावरती येईपर्यंत शेंगदाण्याला तळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते अगदी खुसखुशीत आणि क्रंची लागले पाहिजे. तळलेले शेंगदाणे चिवड्यावरती ॲड करायचे. आता याच तेलामध्ये कढीपत्ता, मिरची हे सगळं तळून घ्यायचं आहे आणि पोह्यांवरती ॲड करायचं आहे. हे सगळे जिन्नस जर एकदम छान प्रकारे तळले गेले ना, तरच तो चिवडा खमंग बनतो. आता यामध्ये बेसिक मसाले सुद्धा ॲड करून घ्यायचे. तुम्ही इथे पिठी साखर पण ॲड करू शकता. मुरमुरे भाजायचे राहिलेले होते, त्यामुळे आता ते भाजून घेते. थोडंसं तेल आणि थोडीशी हळद टाकून याला मस्तपैकी परतवून घ्यायचं. 1-2 मिनटामध्ये हे मुरमुरे परतवून रेडी होतात. त्यानंतर हे सुद्धा आपण चिवड्यावरती ॲड करूया. आता सगळे मसाले मस्त सगळ्या पोह्यांवरती लागेपर्यंत ह्याला चांगलं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं. अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतो असा हा चिवडा आहे. तुम्ही बघू शकता चिवडा किती खुसखुशीत आणि किती खमंग झालेला आहे. तुम्ही पण स्नॅक टाईमसाठी हा चिवडा नक्की बनवून बघा. आणि अशाच रुचकर आणि खमंग पदार्थाच्या रेसिपीज बघण्यासाठी सानिकाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि हा नवीन पदार्थ नक्की ट्राय करा.